व्हिडिओ झाले का चालू चालू हॅलो मंडळी, बॅक अगेन न्यू व्हिडिओ. तर भरपूर दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवतोय आणि हा जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे. आता तो काय स्पेशल आहे तो तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल. तर होय, आज आपण येतोय आपल्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीतून जन्मभूमीमध्ये, म्हणजे दुबईमधून इंडियामध्ये. तर त्याचाच वाटलं की चला एक ब्लॉग बनवूया आणि आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज. कारण मी न सांगता येतोय कोणाला, घरच्यांना सुद्धा माहिती नाही आहे की मी येतोय ते. काय जे भाऊ बहीण आहेत दोघं तिघं त्यांना फक्त सांगितलं. स्पेशल म्हणजे मी आईला सांगितलेलं नाही आहे आणि तेच तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेल सरप्राईज. तर आता वाजलेत 7:30 आणि माझी जी फ्लाईट असणार आहे ती रात्रीची 2ची आहे. तर म्हटलं ठीक आहे 9:30-10 वाजता रूमवरतून निघतो, म्हणजे जेणेकरून अर्धे 1 तासामध्ये तिथे पोचल आणि त्याच्यानंतर ते बाकीची प्रोसेस करायला अराऊंड 2 ते 3 तास लागतात. तर मी आता रूममध्येच आहे, कपडे बघू शकता रूममध्येच आहे मी आता. तर आता हुसेन भाई आणि अब्दुल्ला रिफ जेवण बनवते, आपले रूममेट आहेत. तर मस्त जेवायचं, नंतर कपडे चेंज करायचे आणि जायचं एअरपोर्टसाठी. ओके, सो लेट्स सी. मसाला डालना चाहिए, प्लेट ले, इसमें डाले प्लेट लग दिया ना. Is this here before? This way? Yeah, they are inside before. Oh. What is This all what you put inside? वो हैंड बैग में जब रखो किसको उड़ जाएगा. नहीं है. that side? This side. प्रोफेशनल. सो गाईज फायनली आता मी रेडी झालो आहे. मी कपडे घातलेत, पाहू शकता आपला गॉगल नवीन घेतला आहे कारण आपण सुट्टीवरती येतोय. सो पॅकिंग झालेलं आहे, जेवण झालं आहे. आता आम्ही एअरपोर्टला निघालो आहे. मी फोन केला होता कारण मी गाडी बुक केली होती, तर ती 9:30 वाजता येणार आहे. आता 9:15 झालेत. तर मी तुम्हाला माझी बॅगसुद्धा दाखवतो काय काय घेतलं आहे. ओके. तर मंडळी आता आपण एअरपोर्टला पोहोचलो. आहे आपला पासपोर्ट आणि आता मी चेक केलं तर फ्लाईट ओपन आहे. आता मी आतमध्ये चाललो आहे. तर आता आपला एक मित्र सोडायला मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने त्यालासुद्धा. सो गाईज आता आपण एअरपोर्टला आहे आणि आपल्याला दादा सोडायला आले होते. तर आता आपल्याला बोर्डिंग पास भेटला आहे. आता आपण बोर्डिंग पास घेऊन जाणार आहोत पुढे इमिग्रेशनसाठी. ओके, सो आपण भेटू इमिग्रेशनला.
तर मंडळी आता आपण गेटवरती आलो आहे. आता मी काय काय प्रोसेस केली किंवा आपण बोलतो ना फर्स्ट टाईम आपण जर दुबईमधून जर आपल्या इंडियामध्ये येतो आहे तर काय प्रोसेस असते, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता माझी सगळी प्रोसेस झालेली आहे आणि आता मी बसलो आहे. तर मला वेळ होता तर म्हटलं चला तुम्हाला पण एक्सप्लेन करूया, कारण कळलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर फर्स्ट टाईम दुबईमध्ये येत आहे आणि जर तुमची फर्स्ट टाईम जर ट्रॅव्हलिंग असेल, फ्लाईट असेल, तर तुम्हाला समजेल की आपल्याला काय काय नक्की केलं पाहिजे. तर मी माझ्या मित्रासोबत आलो होतो गाडी घेऊन. ओके, गाडी घेऊन आलो, त्याने मला ड्रॉप केलं. त्याच्यानंतर मी इंटर केलं आणि मी माझी फ्लाईट बघितली, कारण मी ऑलरेडी तिकीट काढली होती. तर मला ती फ्लाईटचं बघायचं होतं की ओपन आहे की क्लोज आहे. तर लकीली ती ओपन होती, त्यामुळे मी डायरेक्ट आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी बोर्डिंग झालं. बोर्डिंगमध्ये आपल्याला जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं व्हाईट कलरचं असते ते म्हणजे तिकीट, एक प्रकारे आपल्याला ती पेपर तिकीट असं समजा, ती आपल्याला भेटले. त्याच्यावरती सगळं काय मेन्शन केलं होतं, म्हणजे की आपल्याला कोणत्या गेटवरती जायचं आहे वगैरे वगैरे सगळं होतं. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर आपण पुढे आलो, इमिग्रेशन केलं आणि स्मार्ट इमिग्रेशन होतं, म्हणजे फक्त आपल्याला तिथे पासपोर्ट ठेवायचा होता किंवा आपली तिकीट ठेवायची होती, ऑटोमॅटिक ते सगळं होतं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेकिंग असते, त्याच्यामध्ये आपली बॅग वगैरे चेक केली जाते. ते सगळं झाल्यानंतर मग आता आपण गेट बघायचं होतं. म्हणजे मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवलं की ट्रेनने आम्हाला यावं लागतं, म्हणजे मेट्रोने. तर तिथला काय प्रवास असतो तो मेट्रोने करून मग आपण येतो एअरपोर्टला प्रॉपर. मग तिथे आपण गेट आपलं शोधायचं कोणतं होतं, गेट नंबर 1, 3. आता माझं 31 आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. तर ते आता 31 मी आता गेटपाशी येऊन बसलो. बघू शकता तुम्ही, हे या साईडला गेट आहे आणि मी आता इथे बसलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे सरप्राईज असणार आहे माझ्या आईसाठी स्पेशल, कारण मी तिला सांगितलं होतं की मी मुंबईला येतो आहे 16 तारखेला. म्हणजे मी 15 तारखेला इथून बसतो आहे, 16 तारखेला मुंबईमध्ये येईल असं मी तिला सांगितलं आहे. परंतु मी मुंबईला येतो आहे, आज जी तारीख आहे ती म्हणजे 11 तारीख, म्हणजे रात्री 2ची फ्लाईट आहे. म्हणजे रात्री 12ची फ्लाईट आहे, सॉरी 2ची फ्लाईट आहे, म्हणजे 12 तारखेची फ्लाईट आहे. म्हणजे मी 12 तारखेला तिथे पोचतो आहे, पण आईला वाटते की मी येणार आहे 16 तारखेला. म्हणजे मी कमीत कमी 4 दिवस आधीच चाललो आहे आणि आईला माहितीच नाही आहे. एक छोटंसं सरप्राईज असं वाटलं की ठीक आहे यार, आपण 2 वर्षानं जर जातो आहे तर काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे, आणि म्हणून मी हे ठरवलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला माझ्या आईची मी सरप्राईज दिलं ते कसं वाटलं आहे तुम्हाला कळेल. आणि खरंच म्हणजे असं प्रत्येकानं केलं पाहिजे जे आउट ऑफ द कंट्री राहतात, म्हणजे आपल्या घरच्यांपासून, फॅमिलीपासून आपले जे काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ते कंप्लीट करण्यासाठी आपण बाहेर राहतो. तर ते करत असताना आपल्याला घरच्यांना कसं सुखी ठेवता येईल किंवा आनंदी ठेवता येईल आणि एक मुवमेंट कॅप्चर ठेवता येईल, ही एक चांगली मुवमेंट आहे. जर मी हे सक्सेसफुल जर झालं तर असंच तुम्हीसुद्धा करा. जर तुम्ही हा व्हिडिओ समजा जे दुबईमध्ये ते बघताय किंवा जे गॅनड आले आहेत किंवा कोणत्या पण देशामध्ये, त्यांनी अशा प्रकारे एक छोटंसं सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा. खरंच खूप चांगलं वाटतं आपल्या घरच्यांना, म्हणजे त्यांच्यासाठी ही खूप वेगळीच, म्हणजे शब्दात सांगण्याची गोष्ट नाही. तर मित्रांनो, आता मी गेट चेंज केलं, कारण मला आता कळलं की माझं गेट 31 नसून गेट 12 आहे आणि तिथे फ्लाईट येते. तर ठीक आहे, काही चेंज झाले असतील. तर मी आता गेट नंबर 12वरती येऊन बसलो आहे. तरी तो बसला असताना एक अतिशय, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की असं पण होईल की मी बसलो असताना कोणतरी येईल आणि त्याच्या बाबतीत शेअर करेल मला. तर असं झालं की लखनौचा मुलगा होता आणि तो दुबईमध्ये आला होता जॉब शोधण्यासाठी. तर झालं कसं, तो आला होता एजंट थ्रू. एजंटने त्याला फ्रॉड केला त्याच्यासोबत आणि आता तो घरी चालला 1 महिन्यानंतर. तर त्याने सांगितलं की असं झालं होतं. तर त्याला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला, कारण ते सुद्धा माझ्याच फ्लाईटला आहेत. माझा सीट नंबर 18 आहे आणि त्याचा 20 आहे आणि असे 5 जण आहेत ते टोटल. तर मी त्याला बोललो की एक काम कर, माझा कॉन्टॅक्ट नंबर घे आणि मुंबईमध्ये तू जर इन केस तुला जर वाटलं की मुंबईमध्ये काम करायचं आहे तुम्हाला 5 जणांना, तर तुम्ही मला मेसेज करा, मी लावून देतो. कारण माझा एक मित्र आहे, त्याच्या ते मुले पाहिजेत व्हेजिटेबल्स पॅकिंगसाठी. तर म्हटलं त्याच्या ठिकाणी होऊन जाईल. तर आता त्यांना कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, बघू. तर माझी एकच विनंती असेल, जर तुम्ही कधी इकडे दुबईमध्ये येत आहेत तर प्रॉपर जर ओळखीमध्ये जर तुमच्याकडून असेल
तर तुम्ही आलात तर ते इझी पडेल आणि चांगलं आहे कम्पेअर टू नाही का आपण कोणाला तरी पैसे देऊन येतो त्यापेक्षा. तरी काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे, कारण होतं काय, पोरं नवीन नवीन असतात, त्यांना काही माहिती नसतं आणि ते अशा प्रकारे जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांना फेस करावे लागतात. हे काही वर्षापूर्वी माझ्यासोबतसुद्धा झालं होतं, परंतु मी रिटर्न नव्हतो ऑल इंडियामध्ये, मी स्ट्रगल केला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपलं म्हणजे झालं व्यवस्थित. तसंच असते, परंतु ठीक आहे, त्यांना वाटलं असेल की नाही पॉसिबल नाही होणार, त्यामुळे ते रिटर्न चालले. बघू, जर माझ्या यानं होईल म्हणजे 100% आपण प्रयत्न करू यांना काम लावण्याचा, कारण ते असते ना रे, म्हणजे आपण घरी सांगून आलेलो असतं की मी दुबईला चाललो आहे, बाहेरच्या देशात चाललो आहे काम करायला, आणि आपण रिटर्न येतो. मग आपले घरचे ठीक, आपले घरचे समजून घेतील, आजूबाजूचे ते म्हणजे वाटच बघतात की कधी याचं वाईट होतं आहे. अशातला हा पार्ट आहे. तर ठीक आहे, आता आपण वेट करतो आहे. आता बोर्डिंग सगळं वगैरे झाले माझं, आणि आता काहीतरी 1:15 वाजता होणार आहे स्टार्ट. तर बघू, मी तुम्हाला दाखवतो की पुढची प्रोसेस. स्वागत करते हैं। दुबई से मुंबई तक की दूरी 2 घंटे और 20 मिनट पूरी की जाएगी। इस फ्लाइट पर आज हमारे साथ हैं अखिलेश। तर मंडळी, आता आपण एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि आपल्याला पिकअप करायला विकास आला आहे आणि आर्यन भाऊ, आजा वगैरे सगळे आले. तर त्यांनी सत्कार ठेवला होता, काही हार वगैरे, फोटो बघितला असेल तुम्ही थंबनेलला. तर आता आम्ही चाललो आहे रिक्षासाठी तिकडे. आरबीर घालायचा काय घालू दिला नाही. टाइम नाही आकी. व्हिडिओ झाले का चालू? चालू. अरे बाहेर कुठं, आतमध्ये ऑप्शन कर. तू आत थांब. तू पुढं जरा. कांचन आतून काढ, कांतून आतून काढ. तू काढतो नंतर तुला सांग. त्याला लाडू खायला दे.
थोडं दे मी अजून बरंच नाही का घ्यायला? चला चला आता लय बाहेर बसला त्याला घरात येतो. अरे तुम्ही घरात करा. घरात या आता थकून आलोय माणूस. भावांचा डब्बा भरायचा आहे का? ए दादू ठीक आहे फूल तुला. दादूचा एक लेजेंडरी फोटो माझ्याकडे आहे. दादूला दाखवतो. तुला फुल घे गेला कर. आमचा गाडा काय फोटो